प्रेमाचं आणि कलेचं नातंही अनोखं असतं. माणूस प्रेमात असतानाच त्याच्या हातून अप्रतिम कलाकृती घडतात असंही म्हटलं जातं. ही गोष्ट कितपत खरी आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही काही खास व्यक्तींना भेटलो आणि त्या होत्या गायिका नेहा राजपाल, जान्हवी प्रभू अरोरा आणि गीतकार अश्विनी शेंडे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आज आपण भेटणार आहोत छानपैकी 3-3-3 अशा छान गाणं लिहिणाऱ्या, गाणं गाणाऱ्या आणि प्रेमाविषयी खूप खूप बोलणाऱ्या आपल्या गीतकार आणि गायिका अर्थात अश्विनी शेंडे, जान्हवी प्रभू अरोरा आणि नेहा राजपाल. अश्विनी, आणि तुझ्या शब्दांमध्ये प्रेमच प्रेम भरलेलं आहे. या प्रेमाविषयी सांग, म्हणजे काय, किती प्रेम भरलंय तुझ्यात? मी हार्डकोर फिल्मी आणि हार्डकोर रोमॅन्टिक मुलगी आहे. म्हणजे मला जमलं असतं, शक्य झालं असतं तर माझं घर मी यश चोप्रांच्या फिल्मचं सेट करून ठेवलं असतं की इथे पाकळ्या, तिथे असे गुलाब, तिथे असे भाटशे बलून, कॅन्डल्स असं वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे असं रोज रोज आपल्याला असे सेट फिल्मचे करता येत नाही. नेहा, काय सांगशील, कारण तुझी फॅमिलीला मी ओळखते जवळपास, म्हणजे तुझं आणि तुझ्या नवऱ्यामधलं प्रेम ते मला वाटतं तुझ्या गाण्यातनं बाहेर येतं का? माझं ते जगजाहीर आहे बरं. पण हे फेसबुकवर वगैरे ना असे माझं कव्हर पेज आकाश बरोबरचा, कधी टायटॅनिक पोजमध्ये किंवा असं काहीतरी असतं. आणि माझी जी पहिली व्हॅलेंटाईन आहे ती माझी मुलगी आहे, तर तिचा पण मस्त कव्हर पेज असतो आणि यु नो ते कनेक्शन वेगळंच आहे. व्हॅलेंटाईन मला असं वाटतं इट्स नॉट जस्ट तुमचा लवर, व्हॉट एव्हर यू लव्ह. जान्हवी, काय रॉकिंग लव्ह, मला वाटतं तुझ्या आवाजात पण तो आहे. आय एम राधा बावरी. माझ्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन असतो. आणि येस, व्हॅलेंटाईन्स डे इज स्पेशल, कारण त्या दिवशी आपण आपल्या प्रेमाबद्दल बोलतो. You know, one day where we spare some time to speak about the people we are passionate about. I am passionate about my music too. त्यामुळे त्या दिवशी आपण बोलून दाखवतो किती प्रेम आहे, किती पॅशन आहे आपलं आपल्या लोकांवरती. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम